तर मी सुरू करत आहे एक लेस्बियन लव्ह स्टोरी अरेंज मॅरेज एपिसोड 1. तर आपल्या स्टोरीचे मेन कपल आहेत अनु देसाई. ही एक विवाहित स्त्रीच आहे. म्हणजे अनुचं पहिलं लग्न झालं होतं आणि तिच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर ती सध्या तिच्या आईवडिलांच्या इथंच राहत होती. तिची घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. आई-वडील देखील वयस्करच होते आणि तिचे आई-वडील शेतातच, थोडंफार शेती होती त्यांना. ते शेतातच काम करून त्यातूनच काय उत्पन्न तयार होतं, त्यातूनच ते त्यांचा घर खर्च सगळं म्हणजे त्यातूनच होतं त्यांचं. आणि अनुसुद्धा त्यांना शेतात फार मदत करायची. तिला एक छोटी बहीण आहे. ती सध्या शाळेत असते. असेल 6वी-7वीत. तर ती शाळेत असल्यामुळे मी लहान असल्यामुळे ती तर काय मदत करू शकत नव्हती तिच्या आईवडिलांना. तर अनु मोठी असल्यामुळे तिच्याकडून होईल तेवढी मदत ती आईवडिलांना शेतात करायची. आणि अनुचे राहणीमान म्हणजे खूपच साधे. मी असे मॉडर्न कपडे तर लांबचीच गोष्ट आहे. असे ड्रेस वगैरे तर कधी घालतच नव्हते. म्हणजे तिला पहिल्यापासून सवय होती की साडीमध्ये. आणि लग्न झाल्याच्या नंतर ती फक्त साडीच घालायची. साडीशिवाय तिला काय दुसरं चांगलं वाटायचंच नाही. तर एकदम साधं सिंपल असं राहणीमान होतं तिचं. तर दुसऱ्या बाजूला आपली वीरा म्हणजे ती एकदम मुलांसारखी राहणारी. पॅन्ट शर्ट असलेच कपडे तिचे होते पहिल्यापासूनच. ते मुलांसारखीच राहत होती. केस पण एकदम छोटी, मुलांसारखेच कापायचे वगैरे सगळं. तिचं पहिल्यापासून राहणीमान मुलांसारखंच होतं. तिचं सुद्धा शिक्षण एका छोट्याशा गावामधूनच झालं होतं. तिच्या घरच्यांना माहीत होतं पहिल्यापासूनच की तिला मुली आवडतात. त्याच्यामुळं एवढं घरातली काय तिच्याबरोबर एवढं नीट म्हणजे स्वभाव नव्हतं. मिळून एवढे काय बोलत नव्हते तिच्याबरोबर. त्यामुळं वीरा फक्त तिच्या घरातले जेवढे कामापुरते बोलतात तेवढं बोलणं व्हायचं. तर वीरा सध्या एका कंपनीत कामाला होते. तिचं रोजचं रुटीन घरातलं सुद्धा कामं करायचे, असं नाही की घरातलं पण कामं करत नव्हते. सकाळचं उठून लवकर 4 वाजता उठून दारा वगैरे काढायच्या, दूध ते भरून ठेवायचं, मग सगळं काय असेल ते उरकून कामाला जायचं. परत कंपनीवरून कामावून आल्याच्या नंतरने परत दारा वगैरे काढून परत ते दूध सगळं कॅन्डात ओतून परत ते दूध डेअरीवरती घालून यायचं. परत काय शिल्लक दूध असेल त्याची पॅकिंग करायची. असंच तिचं काम भरपूर होतं तिच्या मागं. आणि काम करता करता खूप उशीर व्हायचं. त्याच्यानंतरने तोपर्यंत घरचे सगळे जेवून झोपलेले असायचे. तिचं काम झाल्याच्या नंतरने किचनमध्ये जाऊन एकटीच जेवण करायची. असंच काय रुटीन चालू होतं तिचं. तर एके दिवशी वीराचे वडील गणपतराव त्यांच्या मित्राच्या घरी गेले होते. तिथं गेल्यावरती त्यांना कळालं की त्यांच्या मुलींचं कसं तिच्या आयुष्यामध्ये काय काय चालू आहे. तिचा नवरा वारला, आता सध्या ती इथंच असते. सगळं काही त्यांची चर्चा झाली. त्याच्यानंतरने गणपतराव त्यांच्या मित्राला म्हणाले की जेव्हा माझ्याकडे एक उपाय आहे, जरा मी सांगतो तुला, त्याच्यानंतरने तू विचार करून सांग. माझी पण काय तुझ्यावर जबरदस्ती नाही. त्याच्यानंतर गणपतराव सांगतात की बाबा माझी पण एक मुलगी आहे, पण
तिला काय मुलांमध्ये काही इंटरेस्ट नाही. तर आता तुझ्या पण मुलीचं नाही असं काय झालेलं आहे, तर मला असं वाटतं की आपण त्यांचं म्हणजे लग्न करावं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय माझा एकट्याचा स्वार्थ नाही आहे, म्हणजे माझा फायदा नाही आहे. तुझं देखील तुझं पण मुलीचं आता लग्नाचं जर करायचं म्हणलं तर किती लोक काय काय प्रश्न असतात तुला तर माहीतच आहे. आणि तुझी एवढी परिस्थितीसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे मला तर हा उपाय चांगला वाटतो आहे. जर तुझी हा असेल तर तू आणि वहिनी आमच्या घरी येऊन सांगा काय निर्णय असेल तर. त्याच्यानंतरने गणपतराव घरी येतात. असंच दिवस जात होतं. आपण थोडं पुढं घेऊन एका आठवड्यानंतर त्यांचा मित्र आणि त्यांची पत्नी वीराच्या घरी येतात, म्हणजे गणपतरावांना भेटायला येतात. तर ते त्यांचा काय निर्णय आहे ते सांगतात की बाबा तू बोलत होता तेच बरोबर आहे, आपण करून टाकू लग्न. फार काही मोठं नाही, पण आपलं घरातली माणसं त्यांच्यात करून टाकू. मी अनुला याच्याबद्दल अजून तरी नाही काय बोललो, पण अनु देखील माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, असे काही त्यांचा विषय चालू होता. वीराला तर आज सुट्टीच होती, गुरुवार असल्यामुळं, आणि ती सकाळपासूनच शेतात गेली होती ऊसाला पाणी द्यायला. तर ती सुट्टीच्या दिवशी काय शेतातलं काम असेल ते करत होते. तर थोड्या वेळाने वीरा घरात येते. आल्याच्या नंतरने बघते की तिचे वडील आणि मित्र त्यांचं काहीतरी बोलणं चालू आहे. तर ती सरळ जाऊन किचनमध्ये आपलं जेवण वगैरे करते. जेवण झाल्याच्या नंतरने ती गुरांच्या गोठ्यात जाऊन त्यांना काय चारा पाणी ते बघत होत्या. तर तेवढ्यात तिथं वीराची आई येते, लक्ष्मणबाई येतात आणि वीराला बोलतात की मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. तुझ्या वडिलांनी सांगितलं आहे की तुझं येणाऱ्या 1 ते 2 दिवसात त्यांच्या मित्राच्या मुलीबरोबर लग्न आम्ही ठरवलेलं आहे. तर ह्याच्यात तुझा काही विरोध नसावा असं तुझ्या वडिलांना वाटतं, आणि त्यांच्या शब्दाच्या पुढे तू जाऊन नाही असं त्यांना वाटतंय. तर वीराला तर पहिला एकदम धक्काच बसतो. तिचे वडील कधी नीट बोलत नव्हतं ते असं तिच्यासाठी एवढं काही विचार करतील आणि लग्न ते पण. पहिलं तर त्यांचा विरोध होता ना, आताही कसं, पण नंतरने तिला तर खूप आनंद होतो. म्हणजे तिचं घरच्यांशी एवढं काय नीट काय पटत नव्हतं, आणि आता सरळ घरचे एवढे तिच्यासाठी करतात आणि ते पण लग्न. एवढी खुश होती का ना वीरा, काय शब्दातच सांगता येत नाही. आणि दुसरी का अनुला तर काय माहीत नव्हतं. घरी गेल्यानंतर अनुचे वडील तिच्याशी बोलतात. पहिलं तर अनुला त्यांना नकार दिवशी वाटत होता, पण नंतरने ती थोडा विचार करते की आपण आपल्या आईवडिलांची परिस्थिती पण एवढी काही चांगली नाही, आणि अजून एक लहान बहीण आहे तिची, आणि तिला त्यांच्यावर ओझं म्हणून राहायचं नव्हतं. त्यामुळं ती पण काय बोलत नाही. तर मित्रांनो, पाहू आपण याच्या पुढच्या भागात काय काय होतंय, कसं अनु आणि वीराचं लग्न होतंय ते, आणि लग्न झाल्याच्या नंतरने सगळं सुरळीत होईल का त्यांच्या. तर पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक कमेंट करा. सबस्क्राईब नक्की करा.